ओम नमो भगवते वासुदेवाय। देवर्षी नारद वाचिन राजाला सांगतायत की कर्मामध्ये कुठल्याही प्रकारे परमार्थ बुद्धी ठेवू नकोस, कारण ही कर्म करायला जरी गोड वाटली तरी सुद्धा त्यांना परमार्थाचा जराही स्पर्श नसतो किंवा ती परमार्थाला जराही स्पर्श करत नाही। आणि जी कर्म परमार्थ परक वाटतात ते केवळ अज्ञान आहे। कारण मलिनमती असलेले, इथे त्यांनी धूम्रधिया असा शब्द वापरलाय की ज्यांची बुद्धी मलिन झालेली आहे असे कर्मनिष्ठ लोक वेदांत तात्पर्य कर्मपरच आहे असं आग्रहाने सांगत असतात, ओरडून सांगत असतात। पण खरं बघितलं तर त्यांना त्यातलं मर्मच कळलेलं नसतं। आणि याचं कारणच हे आहे की ते आपल्या स्वरूपभूत अशा आत्मतत्वाला पारखे झालेले असतात। त्यांना आत्मतत्व नेमकं काय आहे हे कळलेलंच नसतं। की जिथे साक्षात श्री जनार्दन भगवान विराजमान आहेत त्या ठिकाणाचा ह्या लोकांना, कर्मनिष्ठ लोकांना पत्ताच लागलेला नसतो। पूर्वेकडे अग्रभाग करून मांडलेले कुश संपूर्ण पृथ्वीवर आच्छादून अनेक प्रकारच्या पशूंचा वध करून हे म्हणाले ते मोठमोठाले कर्माभिमानी असतात ना, हे एक प्रकारे उद्धटच असतात। आणि राजा आतापर्यंत जर तू तशी कर्म केली असशील, यज्ञामध्ये पशुबळी देऊन किंवा अनेक प्रकारची शास्त्रविहित वेदविहित कर्म करून जर तू मोठा अभिमानी झाला असशील तर त्याचा अर्थ एवढाच आहे की तुला ह्या कर्म उपासना ह्याच्यातलं गूढ रहस्य कळलेलंच नाहीये। वास्तविक पाहता कर्म तेच असायला पाहिजे, तेच म्हटलं जातं की ज्याच्यामुळे भगवान श्री हरी प्रसन्न होतात, भगवंत संतुष्ट होतात। आणि विद्या सुद्धा तीच आहे की जिच्यामुळे भगवंताच्या ठिकाणी आपलं चित्त जडून राहील। आस्तिरे जर भई प्रागग्रही करासने नक्षिमंडलम सब्धो बृहद्धान मानी कर्म नावेशी यत्परम तत्कर्म हरितोषम यत्सा विद्या तन्मतिरेया। कर्म तेच की ज्याच्यामुळे भगवंत प्रसन्न होईल, आणि विद्या ही तीच की ज्याच्यामुळे भगवंताच्या ठिकाणी जीवा माणसाचं चित्त जडून राहील। कारण भगवान श्रीहरी सगळ्या देहधारींचे आत्मा आहेत, त्या सगळ्या देहधारींचे नियामक नियंत्रक आहेत। आणि सगळ्याच ते स्वतंत्र कारण आहेत, ते अकारण कारण आहेत। भगवंताला कुठल्याही प्रकारचं कारण नाही, पण अन्य सर्व जीव वस्तू पदार्थ यांना काही ना काहीतरी कारण आहे। तेव्हा सगळ्यांना भगवंताच्याच चरणकमलाशी राहणं हाच एकमेव उपाय आहे। भगवंताची चरणकमल हाच माणसांसाठी एकमेव आश्रय आहे। आणि तो आश्रय घेतल्यावरच संसारातून सगळ्यांचं कल्याण होऊ शकेल। सवयी प्रियतमश्च आत्मा यतो न भयमन्वपि इति वेद सवयी विद्वान यो विद्वान स गुरुर हरिः। देवर्षी नारद सांगतायत की ज्याच्यामुळे किंवा ज्याच्यापासून कोणालाही कशाही प्रकारे अणुमात्र सुद्धा लवभर सुद्धा भय वाटणार नाही, भीती वाटणार नाही, धोका असणार नाही, तोच त्याचा प्रियतम आत्मा आहे असं ज्यानं जाणलं तोच खरा ज्ञानी आहे। आणि जो ज्ञानी आहे तोच खरा गुरु आहे, आणि तोच साक्षात श्रीहरी आहे। कारण लौकिक गोष्टींचं ज्ञान जरी झालं तरी ज्ञेय आणि ज्ञाता हे वेगळे राहतात। पण परब्रह्माचं ज्ञान होणं याचाच अर्थ परब्रह्म स्वरूप होणं, आणि जो परब्रह्म स्वरूप झाला तोच खरा
गुरु झाला. देवर्षी नारद सांगतायत प्रश्न एवं ही संचिन्नो भवता पुरुषोत्तम अत्रमे वदतो गुह्यम निशामय सुनिश्चितम, की हे पुरुष श्रेष्ठा, आतापर्यंत जे काही मी तुला सांगितलं त्यातून तुझ्या सगळ्या प्रश्नांना उत्तर मिळाले असतील. आता मी तुला एक अत्यंत विचारपूर्वक निश्चित झालेलं असं गुप्त साधन तुला सांगतो. तिकडे मात्र तू आपलं ध्यान दे, लक्षपूर्वक ते ऐक. क्षुद्रं चरम सुमरसां शरणे मिथित्वा रक्तं षडंघ्रि गणसामसु लुब्धकर्णम् अग्रे वृकानस्तृपो विगणय्य यान्तं पृष्ठे मृगं मृगय लुब्धकबाण भिन्नम. देवर्षी नारद म्हणाले, एखाद्या पुष्पवाटिकेमध्ये कोणी एखादा हरिण आपल्या हरिणी बरोबर स्वैरपणे विहार करतोय, मस्तीत हिंडतोय, आजूबाजूला असलेलं कोवळं गवत तो खातोय, आणि आजूबाजूच्या फुलांवर हिंडणारे जे भुंगे आहेत, मध गोळा करणारे जे भुंगे आहेत, त्यांचा जो गुंजारव चाललेला आहे, त्या गुंजारवातलं संगीत त्या हरणाला अतिशय भावतंय, ते गोड वाटतंय. आणि अशा त्या भुंग्यांच्या गुंजारवातून ऐकू येणारं ते गोड संगीत ते ऐकता ऐकता तो हरिण गुंग झाला. पण त्याच वेळेला त्याच्या समोर दुसऱ्या जीवांना मारून आपलं पोट भरणारा एक शिकारी किंवा एखादा कोल्हा लांडगा हा तिथे अगदी एकटक त्या हरणाकडे बघतोय, की कधी हा आता माझ्या कह्यात येतोय, सापडतोय आणि मी त्याला मारतोय. आणि त्याच वेळेला त्या हरणाच्या मागून एक शिकारी त्याला त्याचा वेध घेण्यासाठी त्याच्यावर बाण सोडतोय. एवढं सगळं होऊन सुद्धा ते हरिण इतकं बेसावध आहे की त्याला आपल्या आजूबाजूला हे काही घडतंय ह्याचं भानच नाही. तो आपला इकडे तिकडे आपल्या हरिणी बरोबर मस्तीत हिंडतोय, स्वैर हिंडतोय, कोवळं गवत खातोय, त्या भुंग्यांचं संगीत ऐकतोय, पण आपल्या मागे कोणी काळ लागलाय ह्याचं भानच त्या हरिणाला नाही. तेव्हा एकदा राजा त्या हरिणाची जी काही अवस्था आहे ना, ती जी स्थिती आहे त्याच्यावर तू विचार कर, असं देवर्षी नारदांनी त्याला सांगितलं. हे मला सांगतोय अशासाठी की जसं ते पुरंजनाचं रूपक होतं तसंच हेही रूपक आहे, आणि या रूपकाचाही तू उलगडा करून घे. की जे आता मरणाच्या दाढेत शिरताय असं ते हरिण आहे, ते दुसरं तिसरं कोणी नाही, तूच स्वतः आहे. त्या राजाला सांगताय तुझी ती अवस्था त्या हरणासारखी आहे. अनेक राण्यांचा भोग तू घेतोय, प्रजेकडनं मिळणारा मान सन्मान, कर, ऐश्वर यांचा उपभोग तू घेतोय. तुझा राजवाडा, तुझा अंतःपूर हेच जणू काही पुष्पवाटिका आहे, की दिसायला सुंदर आहे, कोणालाही आकर्षक वाटेल असं आहे. आणि ती हरिणी म्हणजे तुझ्या स्त्रियाच आहेत. आता त्या पुष्पवाटिकेत राहून त्या स्त्रियांबरोबर नाना प्रकारचे भोग घेताना सकाम कर्मांची जी फळं आहेत, ती फळं म्हणजेच जणू काही मध आहे, तो तू सेवन करतोय. जीभ आणि जननेंद्रिय ह्यांना प्रिय वाटणारे सगळे भोग तू त्या आपल्या महालात भोगतोय. वास्तविक ते सगळे भोग तुच्छ आहेत. तू त्या भोगांच्या मागे लागतोयस, ते भोग मला कसे मिळतील याच्यासाठी तुझी धडपड चालली आहे. देहाच्या विविध अवयवांना आनंद कसा मिळेल, सुख कसं मिळेल, यासाठी तुझी
त्या क्षुल्लक भोगांकडे धाव चाललेली आहे. पण तुझ्या लक्षात येत नाहीये की समोरच कोल्ह्या लांडग्यांचा एक मोठा कळप, काळाचे जे अंश आहेत दिवस आणि रात्री, ह्यांच्या रूपानं तुझं आयुष्य क्षणाक्षणानं आणि कणाकणानं चोरून नेतात, कमी करतायत. पण आपलं आयुष्य कुरतडलं जात आहे ह्याची काही तुला क्षमा नाही, त्याचं भान तुला नाही, परवा नाही. आणि तू आपल्या गृहस्थाच्या सुखामध्ये मग्न आहेस, मशगूल आहेस. शब्द स्पर्श रूप रसगंध ह्या सगळ्या विषयातून मिळणारा जो आनंद आहे तो आनंद घेण्यात तू मग्न आहेस. आणि त्याच वेळेला काळरूप शिकारी सुद्धा आपला बाण तुझ्यावर रोखून उभा आहे. तो बाण काही तुला दिसत नाहीये, पण प्रत्यक्ष अप्रत्यक्षतः तो कालरूप शिकारी आपल्या बाणानं तुझ्या हृदयाचा वेध घेतोय. अशा प्रकारे स्वतःला त्या मृगासारख्या स्थितीमध्ये तू पहा, जाणून घे. आणि आपलं चित्त हृदयाच्या ठिकाणी अवरुद्ध कर आणि एखाद्या नदीसारखी प्रवाहित होणारी श्रवणेंद्रियांची बाह्य जी वृत्ती आहे ती अंतर्मुख कर. सत्वं विचक्ष मृगचेष्टितमात्मनोऽन्त चित्तं नियच्छ हृदिकर्ण ध्वनींच चित्ते जयंगनाश्रममसत्तम यूथगाधम प्रीणीहि हंस शरणम विरम क्रमेण. तेव्हा वेळीच सावध हो, अंतर्मुख हो. इंद्रियांची बाहेर असणारी जी धाव आहे तिला आवर घाल. जिथे कामी पुरुषांची चर्चा होत राहते अशा त्या गृहस्थाश्रमाला त्यागून परमहंसांचा आश्रय घे. भगवान श्रीहरींना प्रसन्न कर आणि क्रमशः सगळ्या विषयातून हळूहळू हळूहळू बाहेर पडत तू शांत हो. हे सगळं ऐकलं आणि मग राजा प्राचीन बरी देवर्षी नारदांना सांगतोय. तो काय म्हणाला पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.